मित्रांनो. तर माझ्यासमोर तुम्हाला मी काल दाखवलंच की एक इनोवा गाडी पलटी झाली आणि त्यामध्ये नव्हे एका जागेवर डेड झाला. गाडी आला का सर मेरा ना एक मैसेज थलपति से तक पहुंचा देना कि मुझे सीएम से मिलना है थलपति. मित्रांनो, मी काल दुपारपासून पाहतोय हा प्राणी नव्हे दिसतोय आपल्याला. तर हा प्राणी घोडा नाही गाढव नाही आहे, दोन्हीच. मित्रांनो, तर पेट्रोल पंप आले, पेट्रोलचं टँकर खाली होते. चुमाथांग म्हणून गाव आहे. आपण चाललो होतो आता लेकडं. तर हे सर आपले भेटलेले आहेत, सर ग्रीपमध्ये आहेत. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. कुठले सर तुम्ही, नाव सांगा तुमचं? सुनील बोडके, बुलढाणा. बुलढाणा. हो सर, मी बघितलं तुमची गाडी, तिथनं येऊन गेलो. गाडी बघितलेली मी या गाडीत होतो. गाडी तुमची तिथे थांबली. मला वाटलं दुसरी पद मागं 42 दिसल्यावर म्हणलं आपलं माणूस दिसतोय म्हणलं. हे बघा, ही ह्याला म्हणतात हट म्हणतात. या हटमध्ये भाऊचे रूम बनवली. भाऊ सांगत होता मागच्या वर्षी वयनं दगड आला होता डोंगर. मित्रांनो, ते एकदम खतरनाक रोड आहे तसा. दोन्ही साईडला उंच उंच डोंगर आहेत. तर मित्रांनो, हे साहेब आहेत आपले कुठले, अमरावतीचे, बीडचे आकाश जगताप साहेब. तर साहेबांनी लईच खातेदारी केली. पहिलं तर सँडविच आणि परत म्हणतात समोसा खा, वडापाव खा. आता एवढं सगळं मी कसं खायचं. एकदम मस्त. कधी आलाय तुम्ही? मला नेटवर्क नाही त्यामुळे आम्ही काय बघतच नाही. मला इथं आता लेह लद्दाख मध्ये 16 दिवस झाले. बरं. टॅपेड आहेत ते टॅपेड म्हणजे वॉलनट आवळायचं चाललंय. मित्रांनो, तर फायनली आपण लेहमध्ये पोहोचलेलो आहे आता. आणि लेहमध्ये आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायला आलोय. तर हे भाऊ आपले नाही साताऱ्याचे भेटलेले आहेत. मित्रांनो, तो वडापाव खातोय, एक नंबर टेस्टला आहे, जबरदस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कालच आपण उमलिंगला पास क्रॉस करून आलो ना. आता आपण कुसूल या गावामध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उमलिंगला पास क्रॉस करून येणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. तर मित्रांनो, त्याच्यापेक्षा खराब ही वाटलं मला मित्रांनो की मी ज्या रोडनी गेलो होतो डॅनचॉक, त्या रोडनी नव्हे खूप सारे ॲक्सिडेंट होतात मित्रांनो. तर माझ्यासमोर तुम्हाला मी काल दाखवलंच की एक इनोवा गाडी पलटी झाली आणि त्यामध्ये नव्हे एका जागेवर डेड झाला. त्याच्या अगोदर 4 दिवसाची हिस्ट्री होती की तिथं एक बायकर नव्हे डायरेक्ट दरीत गेला. कारण काय एकदम स्टीप स्लोप आहे आणि त्या स्लोपनी गाडी खाली आली ना की गाडीचे डिस्पॅड गरम होतात आणि डिस्पॅड गरम झाले ना त्यामुळे ब्रेक लागत नाही, अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील लद्दाखला जात आहे आणि उमलिंगला पासला जायचे, डॅमचॉकला जात असाल तर डॅमचॉक मार्गे जात असाल तर स्वतःची गाडी घेऊन जावा. तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स असला तरच जावा, नाही तर जाऊ नका. कारण गाडीचे ब्रेक गरम झाले ना आपल्या हातात काय नसतं. आता माझी स्वतःची गाडी होती त्यामुळं मला माझ्या गाडीचं माहीत होतं. मी आरामात आलो, मला तर काही एवढं अवघड वाटलं नाही. पण त्या दिवशी मी गेलो होतो त्या दिवशी 4 ॲक्सिडेंट झाले होते. त्यातलं एकाचं नाही हीच फाटलं होतं. एकाच्या जी पाठीमाग मुलगी बसली होती बाईकवर, तेव्हा मुलीचा पाय मोडला, अशा प्रकारे आहे. आणि मित्रांनो, जे डॅमचॉक रस्ता आहे त्या रस्त्यांनी फॉरेनरला अलाउड नाही आहे. तो भारत चायना बॉर्डरचा रस्ता आहे, त्यामुळं नाही तिथं फक्त इंडियन सिटीजनलाच जायची परवानगी, अशा प्रकारे आहे. तर चला पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं. आजच्या ब्लॉगमध्ये आपण लेहपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काय नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे आज 90वा. 3 महिने कंप्लीट झाले, कसा नाक जाम झाले. तर त्यात 90व्या दिवशीचा मुक्काम आपण कोयल या जम्मू काश्मीरमधील एका गावामध्ये केला होता. एका कन्स्ट्रक्शन साईटवर, म्हणजे जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची कंपनी तिथं केला होता मित्रांनो. तर त्यांनी त्यांचे गेस्ट हाऊस होतं तिथं राहायला सोय केली होती. अशा प्रकारचं व्यवस्था झाली होती, एकदम मस्त. ही पाहू शकता, ही अशा प्रकारची पूर्ण अशी साईट आहे, कन्स्ट्रक्शन साईट. त्यामध्ये असे ही बघा कंटेनरमध्ये रूम बनलेले आहेत. त्यापैकी आपल्याला गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. तर धन्यवाद त्यांचे. आणि आता इथनं पुढं आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. काल रात्रीचं जेवण वगैरे पण एकदम उत्तम झालं आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय मित्रांनो. तर इथनं निघतोय आज. तर ह्या सणाला काय इथे बोलायचे, बोलो क्या बोलोगे? और सर कैसे हो? बढ़िया बढ़िया, आप बोलो. आपको ले लद्दाख आके कैसा लगा सर? बढ़िया लगा सर मेरा ना एक मैसेज थलपति से तक पहुंचा देना कि मुझे
सीएम से मिलना है, थलपति से। वो बहुत अच्छा हीरो भी है, तमिलनाडु हमारा तमिलनाडु का हीरो। ओके ओके हाँ, बहुत बढ़िया हीरो भी है और उसने इतिहास रचा दिया। 1.5 साल में अपनी सरकार बना दी ओके और बंदा भी साफ दिल का है। ओके हाँ, गरीबों की मदद भी करता है। तो चलो तो मित्र सीएम जो है सबसे बढ़िया है, हाँ वो पीएम बनना चाहिए। हाँ, पीएम बनना चाहिए। सीएम से पीएम बनना चाहिए, थलपति को पीएम बनना चाहिए। ओके तर चला मित्रांनो आता आहोत आपण सगळे आणि पुढे निघतोय मित्रांनो. तर ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर थांबलो होतो तिथं सकाळचा नाश्ता करतोय पाहू शकताय. पराठा आणि चहा हे सर आहेत. सर क्या बोलोगे आप? हे सर आचार्य आहेत हिमाचल मधनं. तर चला चांगलं काल रात्रीचं पण जेवण चांगलं झालं. आता ब्रश करून हे केलं, आंघोळ नाही केली. आंघोळ बघू कुठं ते कुठलं ते कॅम्पला करू आता. मित्रांनो तर फायनली आपण निघालोय आता लेहच्या दिशेने आणि सकाळचा प्रवास चालू केला. इतका सुंदर रोड आहे ना, तुम्ही पाहू शकताय. रोडच्या एका बाजूने सिंधू नदी वाहत आहे. एकदम छोटा रोड आहे आणि त्याच्या भोवती आपला संपूर्ण प्रवास चालू आहे. मित्रांनो हे डोंगर पाहताय का? ह्या डोंगराच्या पलीकडे चायना बॉर्डर आहे. अलीकडं एकदम ग्रीन असा परिसर आहे आणि त्याच्यामधनं सिंधू नदी वाहत आहे. त्याला इंडस रिव्हर असं पण म्हणतात. मित्रांनो मी काल दुपारपासून पाहतोय हा प्राणी नव्हे दिसतोय आपल्याला. तर हा प्राणी घोडा नाही गाढव नाही आहे, दोन्हीचं काय ते मिक्सचर म्हणून दुसराच वेगळा प्राणी दिसला का तुम्हाला? एकदम सुंदर वातावरण आहे. आजचा सकाळचा प्रवास एकदम असा ह्या व्हॅलीच्या मधनं सगळीकडे हिरवळ पाणी आणि असले प्राणी दिसतात आणि काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर अति सुंदर. मित्रांनो तर आपण कोयल या गावामध्ये थांबलो होतो. तिथून जवळपास 40 किलोमीटर आल्यानंतर ना डुंगती म्हणून एक गाव लागलंय, डुंगती गाव. तर मित्रांनो ह्या गावामध्ये पण आपल्याला राहायची व्यवस्था चांगली झाली असती. इथं 112 नंबरचा RCC हेडक्वार्टर आहे. इथं पण राहिलो असतो आपण मित्रांनो. तर आता इथं नाही, माझ्या फोनला रेंज आलेली आहे फुल. तर इथनंच मी आता एखादा व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकतो, फोटो 2-3 फेसबुकला टाकतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो इथनं आता. मित्रांनो तर अर्धा पाऊण तास तिथंच थांबल्यानंतर ना आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहे डुंगती गावामधनं. तर मित्रांनो नदीच्या कंटिन्यू बाजूनीच प्रवास आहे, त्यामुळे एक पण घाट नाही आहे. आपण ज्यावेळेस हानलेवरनं कोयलला आलो होतो तेव्हा आपल्याला नुरबुला लागला होता पास, पण ह्या रोडनी एक पण घाट नाही आहे, सरळ सरळ सपाट रोड आहे मित्रांनो. तर इथं एंट्री पॉईंट दिसतो, इथं पण आपल्याला एंट्री करायची की बाबा इथनं माघारी गेला म्हणून आपण. तर चला एंट्री करूया मित्रांनो. तर फायनली आपण न्योमा ब्रिजला पोचलो होतो. तर इथनं पाहिलं तुम्ही ह्या चौकातनं आपण सरळ गेलो होतो हानलेला. तर हानलेवरनं आपण गेलो होतो नुरबुला आणि मग उमलिंगला गेलो होतो. तर इकडून आपल्याला कुठलाही पास लागला नाही, आपण डायरेक्ट आलो आणि निघालोय. आता हे समोर जो पूल येईल तुम्हाला दिसतोय तो आहे नोमा पूल. तर इथंच आपण आपली एंट्री करून गेलो होतो की बाबा परमिट नंबर एंटर करून गेलो होतो. तर आता इथं आपल्याला एंट्री क्लोज करायची आपली. मित्रांनो हा समोर पाहताय हा आहे न्योमा ब्रिज. तर नवीन पुलाचं काम चालू आहे आणि हा आहे जुना पूल. तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी नव्हे 2 वर्ष झालं येतोय. तर एक JCB ही इथंच अडकलेली आहे भाऊ पाण्यामध्ये. तर ती अजून कोणी काही काढलेली नाही आहे, पाहू शकताय जशीच्या तशीच अडकलेली, पोकल्या नाही मित्रांनो. अशा प्रकारचा हा लोखंडी पूल आहे, एकदम मजबूत पूल आहे. आणि आता पुढं जाऊन आपण सक्सेसफुली उमलिंगला पास करून माघारी आलो. ह्याची एंट्री क्लोज करायची बाबा, मी माघारी आलो. मित्रांनो तर एंट्री क्लोज केली आपण, म्हणजे आपण सुरक्षितरित्या माघारी पोचलो याचा पुरावा राहतोय हा. त्यामुळे एंट्री क्लोज केली आणि आपण आता पुढे निघालो न्योमाच्या दिशेने. म्हणजे इथलं काय तरी 20-25 किलोमीटर. मित्रांनो सगळा रेगिस्तानचा परिसर असल्यागत लागला इथं. रोड एक नंबर आहे, मस्त एकदम टाकाटक. इकडून आता नाही वेळ आपल्याला कुठं घाट लागणार नाही. छोटा लागला तर 1-2 वळणाचा घाट लागत नाही, तर घाट नाही कुठं. मित्रांनो तर फायनली न्योमा गावामध्ये पोचलो आहे. इथं पेट्रोल पंप आहे या गावामध्ये, लय मोठं गाव नाही आहे. आपलं नॉर्मल गाव असतंय ना तसंच गाव आहे. इथं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे का नाही काय माहिती. पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे का नाही काय माहिती. लास्ट इयर तर नव्हतं पेट्रोल, मी आलो त्यावेळेस. आता काय माहिती. तर RCCचा पण मोठा काय मित्रांनो तर पेट्रोल पंपवाले पेट्रोलचं टँकर खाली होते वाटतं. टँकर खाली गेल्यावर जाऊया.
मित्रांनो तर पेट्रोलचा टँकर खाली झालाय आता पेट्रोल वाटायला सुरुवात झाली तर पाहू शकताय सगळ्यांची गडबड चालू आहे पेट्रोल घेण्यासाठी पाहू शकताय तुम्ही आता आणि आपण पण थांबूया जरा गडबड करून काय उपयोग नाही सगळ्याच्या शेवटी जाऊन घेऊया आपल्याला काही घाई नाही आहे दिसतोय का मी पहिलं ते एका कॅमेऱ्याचा माउंट आपल्याला दुरुस्त करायचं आता मित्रांनो तर फायनली टँकर खाली झालाय आता पेट्रोल टाकायला थांबलो मगाशी लाईनला थांबलोच नाही मी निवांत गाडी साईडला लावून थांबलो जोपर्यंत टँकर खाली होत नाही तोपर्यंत आता आपण लागूया लाईनला मित्रांनो काय 4-5 गाड्याच आहेत पुढं तर मित्रांनो काय झालंय आपल्या हेल्मेटचा माउंट तुटलाय त्यामुळे कॅमेरा लांब हँडलवर आहे त्यामुळे खरखर आवाज जास्त येत आहे मित्रांनो तर फायनली आपला नंबर आलाय पेट्रोल पाहण्यासाठी 110 रुपये पेट्रोल आहे चल 2 दिवसानंतर पेट्रोल पंप दिसलाय मित्रांनो तो मी गावामध्ये आलोय आता इथे काहीतरी नाश्ता करून पराठा वगैरे पंजाबी धाबा पराठा भेटून पंजाबी धाबा मित्रांनो तो मस्तपैकी नाश्ता केला एक पराठा खाल्ला 70 रुपयाला पराठा होता त्यामध्ये सगळं होतं भाजी बिजी सगळं तर मी फक्त पराठा घेतला होता तर 40 रुपये घेतले भाऊनी तर मित्रांनो तर इथे एकदम जबरदस्त असा पूल लागला आहे पाहू शकताय कसा लाकडा बनवलेला आहे पूल आहे नदी क्रॉस करण्यासाठी अशा प्रकारची चलो मित्रांनो तर एकदम सुंदर अशी व्हॅली लागली पाहू शकताय कसं काय डोंगरात दोन्ही साईडने डोंगर एक बदला नदी जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो तुम्ही हानलेकडून मनालीकडे जायचं असेल ना तर तुम्हाला नाही उपशीला जायची गरज नाही आहे डायरेक्ट रोड झाला आहे आता नवीन इथनं तुम्ही नोमाच्या पुढं आलं ना 20 किलोमीटर तुम्ही एक लेफ्ट घेतला ना की डायरेक्ट तुम्हाला ते पांग या गावामध्ये सोडतं जवळपास तुमचं 200 किलोमीटरचं रनिंग कमी होतं इथनं तर तुम्ही इथनं पण जाऊ शकता तुम्हाला डायरेक्ट मनाली जायचं असेल तर इथे एक एंट्री पॉईंट आहे इथं एंट्री करूया आणि पुढे जाऊया मित्रांनो तर चुमाथांग म्हणून गाव आहे आपण चाललो होतो आता लेकडं तर हे सर आपले भेटलेले आहेत सर ग्रीपमध्ये आहेत तर सरांना भेटून चांगलं वाटलं कुठले सर तुम्ही नाव सांगा तुमचं सुनील बोडके बुलढाणा बुलढाण्याचे सर सर अचानक भेट झाली चांगलं वाटलं सर ओके 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 चला तर मित्रांनो इथं ओके चला धन्यवाद हे आपलं हे चिकटवतोय फ्युकिकनी एमसीलनी आपलं हे काय म्हणते हेल्मेट माउंट मित्रांनो तर फायनली निघालोय आता प्रवासाला तर आपला जो हेल्मेट माउंट आहे तो चिकटवलाय तो फेविकिकनी चिकटतच नव्हता आता डायरेक्ट एमसीलच लावलंय मित्रांनो लय जुगाड केलंय त्याबरोबर तर मित्रांनो आता इथंच बसलो होतो मी 3 तास एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट केला कारण काल आपल्याला टाईमच भेटला नव्हता आणि रेंज पण नव्हती पूर्ण दिवसामध्ये तर आज इथं 3 तास बसून ते हेल्मेटचं एमसील पण सुकत होतं तोपर्यंत आपण तिथं बसून व्हिडिओ एडिट केला आणि हा रोड एक नंबर आहे मित्रांनो पूर्ण नदीच्या बाजूबाजूनीच जातो त्यामुळे उंच दोन्ही साईडला डोंगर एका साईडला नदी आणि रोड असा एकदम सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो तर रोडनी जाताना नाही खूप सारे आर्मी कॅम्प दिसतात मित्रांनो एकदम नदीच्या किनारी बसलेले कॅम्प आहे मित्रांनो आणि इथे मोठे मोठे कॅम्प आहे तिथं कॅन्टीन वगैरे सगळं असतंय मित्रांनो आणि समोर हे पाहताय का जो डोंगर आणि त्याच्यावर काहीतरी तुम्हाला बघा चित्र काढल्यागत दिसत असेल तर मित्रांनो आपल्या इंडियन आर्मीमध्ये जेवढ्या रेजिमेंट आहेत जसे गोरखा रेजिमेंट मराठा बटालियन आणि वेगवेगळे आहेत म्हणजे जे युनिट वेगवेगळे आहेत त्यांचे सिम्बॉल वेगवेगळे आहेत तर ते सगळे सिम्बॉल नव्हे ह्या डोंगरावर जे दगडे आहेत त्या दगडावर ह्याच्या कलरच्या साह्याने काढलेले आहेत मित्रांनो चित्र काढलेले आहेत तर अशा प्रकारे आपण आता पुढं निघत आहे आपण आता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा कॅम्प पाहत आहे आपल्याला थांबण्यासाठी वाव काय जबरदस्त व्ह्यू दिसतोय भाऊ कसला खतरनाक व्ह्यू कॅमेराला स्टेबिलिटी नाही आहे इथं हँडलला व्हायब्रेशन बसतं हेल्मेटला स्टेबिलिटी जास्त आहे मित्रांनो जबरदस्त असा रोड आहे सगळा काय हेल्मेटला कॅमेरा नाही की ब्लॉक कराय मला मजा येईल बघा कसा मित्रांनो तर इथे एका RCC कॅम्पला थांबणार होतो पण इथे एकदम छोटासा कॅम्प आहे पाहू शकता तुम्ही
एकदम छोटासा कॅम्प आहे 4-5 गुंठ्याचा, दोन्ही साईडने डोंगर आहे आणि त्यातलं साहेब नाही, कोण नाही, काय नाही, गॅरंटी नाही थांबायचं येतील का नाही. लई थोडी जागा आहे त्यांचे जे कमरे, म्हणजे ही जी बनलं आहे ना राहायची व्यवस्था ती पण थोडी, त्यामुळं आता तिथून पुढं 35 किलोमीटर जायचं आपल्याला, 6:30 वाजले. 7:45ला दिवस पावतो, बघूया पोचतोय का नाही आपण तिथं. चला तिकडं हे बघा व्ह्यू. मित्रांनो तर आता डायरेक्ट नदीपासून उंच आलो आहे, नदी खाली राहिली आणि उंच आलो आहे. जबरदस्त व्ह्यू वाटतोय हो, मस्त मजा आली, मजा. मित्रांनो बघा कसला दगड आहे हो, जबरदस्त रोड आहे. गाईच म्हणून गावात नाव डोंगराच्या वरती गाव आहे गाई. आलो बहुतेक आता हे संपलं नाही डोंगर, आपण तरी सोडून दुसरीकडे जाऊ असं वाटतंय मला, काय माहीत नाही. वरती बघा गाव दिसतंय त्यामुळे हिरवळ आली. तिथं हिरवळ आली ना समजायची तिथं मानवी वस्ती आहे, तिथं हिरवळ आली ना तिथं समजायचं मानवी वस्ती आहे भाऊ. मित्रांनो तर आता माघारी निघालोय मी पुन्हा. काय झालं, आता आपण मागाशी एका कॅम्पमध्ये थांबलो होतो, त्या कॅम्पमध्ये नव्हे आपल्या बारामतीचे एक सर होते, त्यांनी मला रोडनी जाताना पाहिलं, त्यांनी गाडी वगैरे ओळखली, तर त्यांनी पुढच्या कॅम्पला, आता मी इथं कॅम्प होतं, ही माझी वाटच पाहत होती की बाबा झेंड्यावाला माणूस आला की त्याला थांबवायचा. तर त्या सरांनी खूप आग्रह केला की बाबा तुम्ही राहिला या आमच्याकडं, तुम्हाला पुढचा कॅम्प अजून लय लांब आहे, अंधार होईल. तर मित्रांनो ते म्हणे 8 किलोमीटर आहेत, आता किलोमीटर पाहूया नक्की किती होते आणि जाऊया आता. हो सर, मी बघितलं तुमची गाडी, तिथनं येऊन गेलो. गाडी बघितलेली मी या गाडीत होतो, गाडी तुमची तिथे थांबली. मला वाटलं दुसरी परत मागं 42 दिसल्यावर म्हणलं आपलं माणूस दिसतोय, म्हणलं फोन करून परत म्हणलं तिथे फोन केला मी ह्यांना. संत्री नाही मी इथं आता आलो, आत गेलो होतो पण नाही, त्यांना माहित नाही ना बारची पोरं. गाडी काय आहे एक जण आहे. मित्रांनो तर आलोय आता परत माघारी. हे आपले भाऊ आहेत. भाऊ कुठले तुम्ही? बारामती माळेगावचे आहेत भाऊ. तर 8.5 किलोमीटर माघारी आलो मी. मगाशी इथं थांबून गेलो होतो मी, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल की विचारलं होतं. तर भाऊ तो पोरगा म्हणला नाही थांबायला, इथं साहेब पण नाही, कोण नाही, थांबायची व्यवस्था नाही होणार म्हणून मी पुढे गेलो. तर सरांनी फोन केला तिकडं आणि मग परत मी माघारी आलो. तर अशा प्रकारे राहायची व्यवस्था झाली. सर मी महाराष्ट्रातले कुठले तुम्ही? अमरावतीचे का? ओके ओके. मित्रांनो तर संध्याकाळचं जेवण करतोय आपले भाऊ येथे माळेगावचे. तर भाऊंनी आपल्या राहायची व्यवस्था केली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये. अशा प्रकारचं जेवण हे पाहू शकताय. तर धन्यवाद भाऊचे. आणि जेवण करतो आता. कॅमेऱ्यात बी मेमरी फुल झाली आणि ह्याच्यात मोबाईलमध्ये बी मेमरी फुल झाली, त्यामुळे काही एवढा व्हिडिओ नाही काढला. अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे पाहू शकताय. एकदम मस्तपैकी राहण्याची व्यवस्था झाली. नहीं ऑल इंडिया में नहीं जाएगा ये जा आप. ही एक सर आहेत मित्रांनो, तर हे UPचे सर आहेत. हे भाऊ बरोबर आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये हटमध्ये. तर चांगलं वाटलं त्यांना पण भेटून. The next day. मित्रांनो तर अशा प्रकारची राहण्याची व्यवस्था होती पाहू शकता. 4 बेड होते इथं आणि मध्ये लय थंडी, त्यामुळे हे रूम गरम करण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे हीटर आहे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे मी इथं थांबलो होतो, दाखवतो तुम्हाला. इथं आपली झोपण्याची व्यवस्था झाली होती. सोपं नाही भाऊ. हे बघा, हे ह्याला म्हणतात हट म्हणतात. या हटमध्ये भाऊचे रूम बनवली. भाऊ सांगत होता मागच्या वर्षी वयनं दगड आला होता
डोंगरावरून तवाही चिमला होता अशा प्रकारचं. सोपं नाही एवढं राहणं बिणं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 90व्या दिवशी आपण आहे आता लेह लडाखमध्ये. आणि हे आपले भाऊ आहेत, आपले माळेगावचे विजय भाऊ. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाऊ आता कुठं आहे, लोकेशन काय आहे? केरी म्हणून आहे, म्हणजे हानले वय न ह्याला जातो रोड आपला उपसीला किंवा लेहला, त्या रोडवर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आजचा इथनं ब्लॉग चालू करतोय. नाश्ता वगैरे पण झाला, नंतर ही क्लिप काढतोय निघतानी. तर चला तुम्हाला व्हिडिओ पहा कसा वाटतोय पूर्ण. मित्रांनो तर मी आता लद्दाखमध्ये, आणि लद्दाखकडे मी काल नाही हानलेकडून लेहकडे चाललो होतो. तर वाटेने जातानीच नाही आपल्याला हे आपले बारामतीचे भाऊ भेटले होते, विजय भाऊ. तर मित्रांनो मी रोडने जात होतो आणि इथं कॅम्पमध्ये विचारलं की राहू शकतोय का. तर हे भाऊ ड्युटीवर होते आणि इथले कॅम्पमधले म्हणले नाही, म्हणून मी पुढे गेलो. तर भाऊंनी माझी गाडी वाटतच पाहिली होती. तर भाऊंनी नाही मला कॉन्टॅक्ट केला आणि मग पुढे गेल्यानंतर मी परत माघारी वळून आलो. तर भाऊचे धन्यवाद, त्यांनी आपली कालची राहण्याची व्यवस्था केली. काय म्हणताल तुम्ही? काय तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. गावाकडचा माणूस भेटल्यामुळं असं वाटलं घरची फिलिंग यायला लागली. काय बाकी सर क्या बोलोगे आप, कैसा लगा मिलके? नहीं बहुत अच्छा लगा, आप इतना वो कर रहे हैं स्ट्रगल, और गाव का बंदा मिलने से और ठीक बहुत लग अच्छा रहा लगा था. आप यहाँ आके। तर मित्रांनो सरांनी एकदम राहण्याची व्यवस्था एकदम भारी केली. कालचं जेवण रात्रीचं, आज सकाळी पण नाश्ता करून मी निघालोय. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो तर तो दगड बघा कसा अटकलाय, दगडाव दगड अटकलाय भाऊ. कधी खाली येईल सांगता येत नाही भाऊ. दिसला का तुम्हाला? तो खाली आला तर या ट्रक पिचकोल जागा अशा प्रकारचा दगड आहे तो. मित्रांनो तर इथं पोचलोय एका हॉटेलपाशी. तिथं मागच्या वेळेस थांबलो होतो हेम्या गावामध्ये हेम्या. चला आता जाऊया. थांबण्यात काय अर्थ नाही आहे. फोटो व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे मित्रांनो. पूर्ण रोड असाच आहे दऱ्याखोऱ्याचा. तुम्ही कालपासून पाहतच असाल. हेम्या म्हणून गावाचं नाव आहे, हेमिया असं नाव आहे. चलो आता पलीकडच्या साईडला जायचं, ब्रिज क्रॉस करून. मित्रांनो तर इतक्या खतरनाक जागेवर आलोय मी, पाहू शकताय. आता मी लेहकडे निघालोय ह्याच्याकडून न्यूमाकडून. कसला खतरनाक रोड आहे बघा. कसे एका साईडला खडे चट्टान आहे, दुसऱ्या साईडला हे मोकळे डोंगर. बाबू अवघडच आहे. मित्रांनो तर फायनली दरीतनं बाहेर निघालोय आता आणि प्लेन रोड लागलाय. मित्रांनो तर फायनली उपसीच्या चौकात पोचलो. इथनं खाली गेलो ना तर मनालीकडे जातोय त्या चौकातनं तिकडं. आणि 47 किलोमीटर राहिले आता. इथं चेक पॉईंट आहे, एंट्री काय लागते का काय माहिती इथं. ओके नाही लागत. चलो मित्रांनो तर फायनली कॅन्टीनला आलो इथं ICC मध्ये. हे काय त्या ह्या गावाचं नाव विसरलो मी आता. इतक्या उपसीला आलो, उपसी. चलो मित्रांनो तर आता उपसीला पोचलोय. उपसीला आल्यानंतर ना आपल्या इथं कॅन्टीनमध्ये आलोय. तर कॅन्टीनमध्ये आपले सगळे मराठी माणसं आहेत.
हे सर कुठले तुम्ही? अमरावती सचिन अमरावती. हे सर आपले बारामतीचे वालचंदनगरचे. संदेश बनसोडे वालचनगर. आणि इथं सरांनी पहिलं सँडविच दिलंय, अजून ते दुसरे सर आहेत त्यांनी वडापाव बिडापाव सगळं. तर मित्रांनो हे साहेब आहेत आपले कुठले अमरावतीचे, बीडचे आकाश जगताप साहेब. तर साहेबांनी लईच खातेदारी केली. पहिलं तर सँडविच आणि परत म्हणतात समोसा खा, वडापाव खा. आता एवढं सगळं मी कसं खायचो? सकाळीच आपण मॅगी खाऊन आलो होतो. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. सगळे हे आपले सगळे मराठीच आहेत, ह्यांच्या अंडरमध्येच आहे कॅन्टीन सगळं. ओके मित्रांनो, तर सँडविच वगैरे खाल्ले आणि सरांनी ह्याच्यात वडापाव आणि समोसे पार्सल करून दिलेत. हे एवढे सगळे आपले मराठी सर भेटलेले आहेत सगळे. तर सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. लेहमध्ये जाऊन आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग करायची, व्हिडिओ अपलोड करायचे, भरपूर सारं काम आहेत. बघूया राहायचा मुक्काम कुठं होतोय, कॅम्पला जायचं का गुरुद्वारात जायचं ते मी सरांना फोन करून सांगेल. ठीक आहे, ओके. हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आहे आता लेह लद्दाखमध्ये. आणि मित्रांनो आपण नाही आज उपसीमध्ये आलेलो आहे लद्दाखमधील. आणि तिथनं चाललो होतो. तिथं वेट कॅन्टीन म्हणून आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं 111 ICC मध्ये. तर इथं नाही आपल्या महाराष्ट्रातील सर होते, हे जगताप सर आहेत. तसं सरांच्या अंडरच कॅन्टीन आहे पूर्ण. तर सरांनी एकदम इतकी जबरदस्त नाश्त्याची व्यवस्था केली ना भाऊ. अगोदर 2-3 सँडविच खायला घातले, परत समोसे, वडापाव बिगडापाव सगळं पार्सल करून दिलं. तर ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. सर तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठलेच सांगा. माझं सचिन चंदरकर, मी अमरावतीवरून आहे. ओके. मी आकाश जगताप, मी बीडवरून आहे. मी मिलिंद भिवगडे, नागपूर. काय म्हणताल मग, कसं वाटलं मला पाहून इथं मग? छान वाटलं आम्हाला. तुमच्याशी भेट झाली, खूप छान वाटलं. आम्ही आनंदी आहोत. ओके. आम्हाला खूप बरं वाटलं की आमचा एक मराठी माणूस आमच्याकडे इकडे आला आणि तुमची व्यवस्था करून आम्हाला खूप बरं वाटतंय. आणि असेच तुमच्या पुढील जर्नीसाठी आमच्याकडून तुम्हाला हॅपी जर्नी. ओके, काय म्हणताल दादा? तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आणि सरांनी केलेला पाहुणचाराचं तर खूप भारी वाटलं. काल आपण जिथं विजय सरांच्या इथं थांबलो होतो ना, तर सरांचे विजय सरांचे सर मित्र होते, त्यामुळे आता एकदम भारी व्यवस्था झाली. तर धन्यवाद सर. जय. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील सरांना बाय बाय म्हणून पुढच्या प्रवासाला निघतोय. ओके चला. तर चांगलं वाटलं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील माणसं इथं भेटली. मित्रांनो तर फायनली कारोमध्ये पोहोचलो. आणि कारोमध्ये पोहोचल्यानंतर ना आपल्याला जवळपास 2 दिवसानंतर आपल्या जे एअरटेलचं सिम कार्ड आहे त्याला 5G रेंज भेटली. आणि फायनली आपण यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड केला आहे मित्रांनो. तर यूट्यूबचा व्हिडिओ 2 दिवस आला नव्हता मध्ये, तुम्ही पाहिलं असेल. त्यावेळेस नाही 2 दिवस रेंजच नव्हती मोबाईलला. तर अपलोड केला आहे आता. लोकांनी पाहिला पण बऱ्यापैकी. त्यानंतर एक फोटो टाकला फेसबुकला, एक इंस्टाग्रामला रील टाकली. आणि आता पुढं निघतोय. पुढं जाऊन परत 1 तासाने इंस्टाग्रामला एक फोटो टाकायचं, ह्याला इंस्टाग्रामला रील टाकायची, फेसबुकला फोटो टाकायचे. चला जाऊया. मित्रांनो अशा प्रकारचं हे कारूचा चौक आहे. इकडून वरती गेलं ना तर पँगॉंग लेककडे जातो हा चौक आहे बघा. आणि इकडून इकडे गेलं ना मनालीकडे जातो, नाही तर उपसीकडे जातो. अशा प्रकारे आहे. आणि इथनं पुढं सगळं आर्मी कॅम्प आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी. अशा प्रकारचं चौक आहे. तर आपण जाताना त्या हॉटेलमध्ये नाश्ता केला होता. तर आता निघूया पुढच्या प्रवासामध्ये. त्या नाही त्यात केला होता लक्की पंजाबी दाबामध्ये केला होता. तर चला तुम्हाला दाखवतो आता लेहमध्ये आजचा मुक्काम आहे. कारूमधल्या ह्या पेट्रोल पंपावर मी मुक्काम केला होता मागच्या वर्षी. का इथंच टेंट लावला होता, इथं टेंट लावून केला होता. ते पंप बी त्याचंच आहे, मालकाचंच ती बिल्डिंग आहे पलीकडची अशा पद्धतीची. आणि चलो मित्रांनो, तर इथं वरती पाहू शकता ही एक मॉनेस्ट्री, खांगसे मॉनेस्ट्री म्हणून. त्याचा फोटो पण टाकल मी. ही लेहमधली एक जुनी मॉनेस्ट्री आहे एकदम लद्दाखमधली. डोंगरावर चढून जायला लागते. आपण काजा कसं पाहतो, स्पिती काजा, किंवा आपण डिस्किट मॉनेस्ट्री पाहिली होती त्या पद्धतीची एक मॉनेस्ट्री आहे खांगसे. थिकसे मित्रांनो. तर बघा आता दिसल, ही आहे थिकसे मॉनेस्ट्री अख्खी. मित्रांनो तर पाहू शकताय थिकसे मॉनेस्ट्री. मित्रांनो तर पहा कसला जबरदस्त रोड आहे हा, भारी एकदम मस्त. चलो
मित्रांनो तर फायनली लद्दाखमध्ये पुन्हा एंटर केलंय आपण. मित्रांनो तर फायनली आपण गॅरेजला आलोय आता परत एकदा. तर हे आहे. अरे नीरज भाई बढ़िया. कुछ नहीं, ऑयल बदली कहीं नहीं कर रहा. ले लो अंदर. हाँ चेक करना चेंज करना है. चेंज ही करना है. ले लो अंदर. मित्रांनो तो ऑइल आणायला चाललंय, कारण काय झालंय भाऊकडं ऑइल आहे ते आहे बुलेटचं 20-50. तर 20-50 लई हे जड होते ह्याला, त्यामुळं आपण 20-40च टाकूया. मित्रांनो तर आलोय आता ऑइल न्यायला. तर इथं मोटूलचं दिसतंय शॉप. सर 2040 आहे का? 40. मित्रांनो तर फायनली ऑइल घेतलंय आता 570 रुपयाचा डबा, आणि हे बदली करून घेतो. ते पैसे आले का बघू दे, चेक करू दे आता. एकदम मस्त. कधी आलाय तुम्ही? मला नेटवर्क नाही त्यामुळे आम्ही काय बघतच नाही. नाही मला इथं आता लेह लद्दाखमध्ये 16 दिवस झाले. बरं, आज राऊंड झाला. मध्ये आले काय गाडीचं काम निघालं. बरं. तुम्ही ही रेंटने घेतली का गाडी? ही नाही, ती काय तिकडं ते रेंटच घेतली ती. हां तिने काम काढलं ह्याचं काम, पिस्टनचं काम. ओके 75 किलोमीटर टो करून आणली ओके दुसऱ्या गाडीने. ओके. 5 गाड्या आहेत, हां 10 जण आम्ही टोटल 9 जण. ओके ओके. तिनं टो करून आणली इकडं. हां मग म्हणलं ही आपली कसं काय पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी कसं काय तुम्हाला भेटली असं झालं? नाही ही नाही आपली ती अलीकडची हिमालय. चंदीगड. चंदीगडवरून ओके ओके. अवघड आहे. आता काय म्हणते कंपनी, देते का? मित्रांनो तर ऑइल बदली करायला आलोय. बरोबर 3100 किलोमीटर झालं आपल्या ऑइल बदलीला. आपण 3100 किलोमीटर पूर्वी केली होती. तर भाई हे क्या चिकनाई है, देखो एक बार, क्या बहुत गरम है. खराब झालंय ऑइल तसं लय. मी पहिल्या गेअरवरच उसको मैंने ना पहले गेअर पे ही उमलिंगला चढ़ाया. जब 15 किलोमीटर चढ़ने के लिए मैं 2 घंटे लगे. ऐसा धक्का दे के गया इतना. ओ काय नाही झालं, ऑइल चेंज करायचे फक्त, बाकी काय नाही. उमलिंगला लय टप गेला मला, कारण दुसऱ्या साईडनी रोड बंद आहे ना, तर दुसऱ्या साईडनी लय अवघड आहे ते. तुम्हाला नाही वाटणार, मला लय अवघड वाटला. मित्रांनो तर फायनली आपण लेहमध्ये पोहोचलेलो आहे आता, आणि लेहमध्ये आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायला आलोय. तर हे भाऊ आपले नाही साताऱ्याचे भेटलेले आहेत. तर काय म्हणताल दादा? काही नाही, तुमच्या जिद्दीला सलाम आहे आमचा. ओके भाऊ आपले राइड कंटिन्यू करताय तुम्ही सोलो राइडिंग. ओके भाऊ आपले इकडून आलेले सातारचेच ना सगळे तुम्ही? भाऊची 1 नंबर गाडी तिकडे बघा, BMW. भाऊ आपलं BMW आलाय. भाऊला काही प्रॉब्लेम नाही, आरामात जातील आता. काही नाही. बाकी मग अजून बोला, काय बोलायचं असेल तर बोला. काय बोलायचं, अचानक भेट झाली. ओळखलं तुम्हाला. चालेल. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. जर मित्रांनो तर गाडीचे वॉल आवाज मारत होते जास्त, तर त्यामुळे वॉलची सेटिंग करून घेत आहे. टायमिंग चेंजची पण सेटिंग करून घेत आहे. जरा टायमिंग चेंजचा पण आवाज वाटत आहे, तर त्यामुळं आता हे फिटर करतात वॉलची सेटिंग. मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता गाडी आता ओके झालेली. गाडी वॉशिंग करायची पण इथं वॉशिंग सेंटर जवळ कुठं नाही आहे. तर अशा पद्धतीने ओके झालेलं आहे. गाडीचे ब्रेक वगैरे टाईट करून घेतलेले, चेन बी टाईट करून घेतलेली, ऑइल करून घेतलेले. आता भाऊला बाय बाय म्हणून निघतोय. एकदम जोरात पंजाबी गाणी लागलेली, त्यामुळं इथनं म्यूट केलं आहे मी. तर मित्रांनो चांगलं वाटलं या भावांना भेटून. तर ओळख ठेवत्यात, तर यांनी पैसे बी नाही घेतले माझ्याकडून. तर मला बरोबर नाही वाटलं की पैसे नाही द्यायचे, तर भाऊंना पैसे दिले मी माझ्या अंदाजाने जेवढे होते तेवढे. मित्रांनो तर फायनली आपण लेहमध्ये पोहोचलेलो आहे आज, आणि लेहमध्ये आपल्या गाडीचं काम करून घेतलेलं आहे, आणि आता निघतोय. ह्या सगळ्या मित्रांना नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी भेटू आपण. तर ह्या मित्रांना भेटून चांगलं वाटलं. क्या बोला गे भाई? बिल्कुल ओके भाई, क्या बोलना है. अगले साल मिलेंगे, इधर ही रहेगा क्या? ओके. तर मित्रांनो तुम्ही देखील लद्दाखला आला तर या भाऊकडे नक्की या. भाऊ आपका नंबर बताओ नीरज भाई. 9141874537.
तर मित्रांनो लद्दाख मध्ये काही प्रॉब्लेम झाला टो भी करके लाते हो क्या नहीं ऐसा कुछ तो नहीं सर, ओके कहीं पास में प्रॉब्लम होगा तो जा सकते हैं ओके चेक करने तर लद्दाखच्या जवळपास कुठं जर प्रॉब्लेम झाला तर फोन केला ना ते भाऊ त्याची गाडी कुणाला ते पाठवाल त्याच्या पोरांपैकी एकाला अशा प्रकारे आहे. तर तुम्ही नक्की या लद्दाखला आला गाडीची सर्व्हिसिंग करायची असेल तर फिक्स आणि म्हणजे एकदम योग्य दरात आणि एकदम चांगल्या प्रकारे करणारा माणूस म्हणजे नीरज भाऊ आहे. तर नीरज भाऊला नक्की कॉन्टॅक्ट करा. चला बाय बाय. ओके बाय बाय. आलोय आता परत 200 काढालो भाई. मित्रांनो तर ले मार्केटला आलोय. आपली जी पॉवर बँक राहिली होती त्या भावाबरोबर फोन झालाय. तो भाऊ म्हणला की इथं जे पुतळा आहे ना तिथं या. तर मित्रांनो आलोय तिथं आता बघूया भाऊ येईल तो फोन करेल आपल्याला आणि मग आपण पॉवर बँक घेऊया आणि मग जाऊया. मित्रांनो तर फायनली ले मध्ये पोचलोय. गुरुद्वाऱ्यात आलो. गुरुद्वाऱ्यात यायसाठी पण जवळपास तासभर गेला. काय झालं गुरुद्वाऱ्यात आलो तर इथं दोन्ही गेटला कुलूप होतं. मग त्यांनी अगोदर तिकडं बोलावलं जिथं मेन गुरुद्वारा इथनं जवळपास 5 मिनटं चालत जायला लागलं. तिथं गेल्यावर मग पावती बनवली 300 रुपयाची पावती बनवली. मग तिथंच चावी बिवी घेऊन येतोपर्यंत 1 तास गेला सगळा. आता त्या भाऊंनी दिलेलं वडापाव खातोय. दाखवतो तुम्हाला कसं वडापाव आहे काय. चला पॉवर बँक भेटली बरं झालं. ओके माणसं चांगली इथली आहे लद्दाखची. माझे डोळे कसे झालेत झोपच नाही माझ्या डोळ्याला. मित्रांनो तो वडापाव खातोय 1 नंबर टेस्टला आहे जबरदस्त. आपल्याकडे नाही आहे पण ठीक आहे चलो मस्त जमलाय. मित्रांनो तर अशा प्रकारे फॉईल पेपरमध्ये पॅक करून वडापाव दिले त्यांनी. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा.